नमस्कार, SBS न्यूज 9मध्ये आपले स्वागत आहे। सोलापूर जिल्ह्यातील सर्व शिक्षक संघटना आणि शिक्षक समन्वय समिती सोलापूर यांच्यामार्फत सोलापूर शिक्षणाधिकारी यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले। या समितीमार्फत लाक्षणिक मोर्चाचे नियोजन करण्यात आले होते। सदर मोर्चा 4 शहीद चौक, राजमाता अहिल्यादेवी चौक येथून सुरुवात होऊन जिल्हा परिषद कार्यालयासमोर पूर्ण करण्यात आला। या मोर्चामधील प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे: सेवेत कार्यरत शिक्षकांना TET परीक्षेतून वगळण्यात यावे, BLO SIR सह अन्य अशैक्षणिक कामातून शिक्षकांना वगळण्यात यावे, माननीय शिक्षण संचालकांचे पदोन्नतीसाठीचे 14 मे 2026चे आदेश अधिक्रमणित करावे, जुनी पेन्शन योजना सर्व राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सरसकट लागू करावी, 15 मे 2024चा संच मान्यतेचा आदेश रद्द करण्यात यावा। या मागणीचे निवेदन शिक्षणाधिकारी सोलापूर यांना सादर केले। यावर शिक्षणाधिकारी यांनी मागण्या रास्त असून सरकारकडे पाठवण्याचा विचार व्यक्त केला। यावेळी विविध शिक्षक संघटनांचे पदाधिकारी यांनी आपली मनोगते व्यक्त केली। आपल्या या विविध मागण्यासाठी जिल्ह्यातील विविध संघटनांचे हजारो शिक्षक रस्त्यावर उतरल्याचे दिसून आले। पाहूया त्याचाच एक रिपोर्ट। फोन करा। महिला भगिनींच्या पुढे राहील दान स्टेशनांचे पुरुष चला पुढे। महिला भगिनींना विनंती आहे की आपण पुढे जायचंय। थोडंसं अंतर जागेमध्ये थोडा अंतर चला। महिला भगिनीला विनंती आहे की पुढे 2 किलोमीटर करा, त्याच्याशिवाय मोर्चाला सुरुवात होणार नाही। चला थोडं ही केलं निंदन
परिचारक सर या एकदा चला वळीत चला वळीत सर्वजण आपल्या न्याय हक्कांसाठी मागणीसाठी वळीत करायचे सर्वांनी अगदी शिस्तबद्ध पद्धतीने असं नाही का लय पुढे घ्या, लय पुढे ओके दवाच दम नव्हता मला 1 रुपया घ्या
करा BLO रद्द करा SIR रद्द करा TET रद्द करा पुलिस हमारे साथ है एक विषय रद्द करा रद्द करा हल्ला बोल हल्ला बोल हल्ला बोल सब तरफ से हल्ला बोल रद्द करा रद्द करा रद्द करा परीक्षा रद्द करा रद्द करा रद्द करा परीक्षा रद्द करा परीक्षा रद्द करा त्यासोबतच SIR आणि BLOची जी ड्युटी दिली ती शिक्षकांची रद्द केली पाहिजे अशा मागणीसाठी सोलापुरात शिक्षकांच्या समन्वय समितीतर्फे भव्य असा मोर्चा काढण्यात आला. जिल्ह्यातले हजारो शिक्षक हे या मोर्चामध्ये ही पेन्शन असेल किंवा BLO आणि SIRची ड्युटी असेल या सगळ्या मोर्चाच्या प्रश्नांसाठी या सगळ्या प्रश्नांसाठी शिक्षक जे आहेत त्या रस्त्यावरती आहेत. वेगवेगळ्या संघटना ज्या आहेत त्या एकत्रित हा मोर्चा काढतात. हजारोच्या संख्येनं सगळे शिक्षक जे रस्त्यावर तर मला सांगा काय नेमकी भूमिका आहे. हजारोच्या संख्येनं तुम्ही रस्त्यावर करतात. संपूर्ण महाराष्ट्रातून सर्व शिक्षक या TET परीक्षेच्या विरोधात आपले मत व्यक्त करण्यासाठी आझाद मैदान मुंबई येथे जमणार होते. परंतु पावसाळ्याचे दिवस आणि आषाढी कार्तिकीचा सोहळा या सोहळ्यात कुठल्याही सामान्य नागरिकांनी गैरसोय होऊ नये म्हणून या ठिकाणी हजारो शिक्षकांच्या सोबत या ठिकाणी मोर्चा काढण्यात आला आहे. समन्वय समितीच्या वतीनं रंगनाथ काकडे शिक्षक समितीचा राज्य प्रसिद्धी प्रमुख प्रतिक्रिया देतात. या ठिकाणी TET परीक्षा सर्वोच्च न्यायालयाने सर्वांनी दिली, परंतु ही परीक्षा देत असताना त्या काळी आज जवळजवळ माझ्यासारख्या हजारो शिक्षकांचे 33 वर्ष सेवा पूर्ण आहे आणि 33 वर्षानंतर एखाद्या परीक्षेचे निकष पाहणं कुठल्याच नियमामध्ये बसत नाही. एखाद्या उमेदवाराची पात्रता घेत असताना उमेदवार त्या जी निकष पूर्ण केलेले नाही अगोदरच माहीत असतं. 30-35 वर्षानंतर पुन्हा त्याचे निकष बदलणं काही संयुक्त होत नाही. म्हणून याचा निषेध करण्यासाठी त्याचबरोबर प्रत्येक शाळेवरच्या शिक्षकांना BLOचे काम केलेलं आहे. SIRच्या माध्यमातून निवडणुकीचे काम दिलेलं आहे. खरं तर फक्त निवडणुकीच्या संदर्भात काम करणं हे अपेक्षित होतं, परंतु त्याला अनुषंगिक अनेक कामं ज्या कामामुळे शिक्षकांना थोडीही उसंत मिळत नाही, आमच्या विद्यार्थ्यांबरोबर जायला वेळ नाही. म्हणून या सर्व गोष्टींचा निषेध करण्यासाठी संपूर्ण जिल्ह्यातील सर्व संघटना शिक्षक संघटनेच्या वतीनं या ठिकाणी आम्ही निषेध प्रत्येक काम हे राष्ट्रीय कामच असतं. शिक्षकांनाच का अनेक लोक बाहेर म्हणजे सुशिक्षित बेकार फिरतायत, त्यांना जर हे काम दिलं तर योग्य होईल. आज आता जूनमध्ये शाळा प्रवेश महत्त्वाचा आहे. विद्यार्थी शाळेत दाखल होतात आणि हे काम आम्हाला असं म्हटलं आहे की प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांनी शिक्षकाला कार्यमुक्त केलेलं आहे BLO आणि SIRच्या कामाला. त्यामुळं सध्या आमच्या जिल्हा परिषदच्या शाळा ओस पडू लागलेल्या आहेत. मग प्रशासनाला नेमकं जिल्हा परिषद शाळा बंद करायच्या आहेत की काय हेच काम नंतर पण करू शकलो असतो. कार्यमुक्त करणं गरजेचं पण सगळ्या शिक्षकांना कार्यमुक्त केलं जातं का संस्थांतर? सध्याच्या व्यक्तीला राज्यातल्या मध्ये समानीकरण नावाखाली येथे शिक्षकाची पदं हे राखून ठेवलेलं आहे. अशी परिस्थिती असताना BLOच्या नावाखाली गेल्या 8 वर्षापासून शिक्षकाला कामाला जुंपली गेलेलं आहे आणि SIR सारखा एक जटिल काम रात्रंदिवस करून सुद्धा ते काम परिपूर्ण होत नाही. आणि आम्ही असं म्हणू इच्छितो की शिक्षकांनाच ही कामं का लादली जाते आहे.
आरटी ॲक्ट 2090 मध्ये शिक्षकांना फक्त 3 मुद्द्यासाठी शासनाने आणि निवडणूक आयोगाने दिलेला कामकाज तो पार पाडण्यासाठी आम्ही सक्षम आहे. BLO आणि SR काम यातून आमच्या शिक्षकांना मुक्त झालीच पाहिजे असं आमची मागणी आहे. एवढंच नव्हे, जुनी पेन्शन योजना सरसकट सर्व शिक्षकांना मिळाली पाहिजे. आमदार खासदारांना एकदा निवडणूक घेतल्यानंतर त्यांना पेन्शनचा लाभ मिळतोय, त्या लाभ भेटत नसेल तर आम्ही स्वस्थ बसणार नाही. पुढची भूमिका काय असणार आहे, काय पुढची आंदोलनाची दिशा असणार आहे? आम्ही शासनाला या आपल्या माध्यमातून एक आवाहन करतो की शासनाला तेव्हा सद्बुद्धी देऊ की आमच्यावर जे अशैक्षणिक कामं लागलीत ती कामं आमच्यापासून दूर करावेत. आमचं जे प्रथम कर्तव्य आहे की विद्यार्थ्यांना शिकवणं, आम्हाला विद्यार्थ्यांना शिकवू द्यावं असं मी आपल्या माध्यमातून या कामकाजामुळे विद्यार्थ्यांच्यावरती परिणाम व्हायला लागलाय. जो शासन निर्णय आहे त्याच्यामुळे बरेचसेच विद्यार्थी शाळेतून कमी होत आहेत. त्याला कारणीभूत तो शासन निर्णय रद्द करावा आणि TET परीक्षा तर आम्हाला आज आमच्या भावना काय, आमच्या मागणी काय, शासन दरबारी आणि प्रशासनाला आपल्याला दाखवून द्यायचं आहे. तुम्हाला मी हात जोडून विनंती करतो, जागेवर बसा, शिस्तीचं दर्शन घडवा, तरच कुठेतरी प्रशासन आपलं कुठेतरी आवाज ऐकेल. तुम्हाला सर्वांना विनंती करतो, थांबण्यासाठी तुम्ही आलेलं नाही, बंधू वगैरे जागेवर बसून द्या, तुमच्यासाठी व्यवस्था केलेला आहे. मागच्या सगळ्या पुढे या, मागे जिथं आहेत आज जिल्ह्यातून 5,000हून जास्त शिक्षक बंधू वगैरे या ठिकाणी दिसून येत आहेत. आपल्याला सर्वांना मनापासून विनंती करतो, आपण थोडं पुढे या. मर्या जागा समोर जागा रिकामा ठेवून सोबत ऊपर सोबत नीचे सोबत हल्ला बोल शिक्षक एकजुटीच या ठिकाणी आवर्जून सांगितलं जाईल. सर्वप्रथम करण्यासाठी एकत्र आलेलो नाही, आपण या शासनावरचा राग व्यक्त करण्यासाठी आणि रोष व्यक्त करण्यासाठी एकत्र आलेलो आहोत. हे शासन खूपच निष्ठुर अशा प्रकारचं आहे. रडलं तर आई दूध पाजते, पण हे शासनासाठी आपल्याला पाणीही पाजण्याच्या लायकीचं नाहीये. हे शासन खूपच वेगळ्या प्रकारचं अशैक्षणिक आपल्या कामाचा बोजा आपल्यावर टाकत आहे. ही TETची परीक्षा हा आरटी ऍक्ट 2009चा महाराष्ट्र शासनाने अंमलबजावणी केली 2010ला. पण आरटी ऍक्ट वरून पासून ते खालीपर्यंत कुणालाच कळलं नाही. त्यामुळे 2013ला जे पत्र आलं होतं NTA परीक्षेचं, आपल्याला ही परीक्षा 1 सप्टेंबर 2025ला कळले की आपल्याला ही परीक्षा TETची कंपल्सरी आहे. आणि या TETच्या परीक्षेमुळे बऱ्याच शिक्षकांचं मानसिक त्रास झालेला आहे. आज आपल्या समोर हा प्रश्न खूप मोठा आहे. TETची परीक्षाचा पेपर फुटल्यामुळं आता TET हे IBPS ला वर्ग केलेले आहे. पण IBPS परीक्षा पद्धती तर खूपच अवघड आहे. आपल्या जिल्हा परिषद शिक्षकांमध्ये 50% शिक्षक हे सेवाज्येष्ठ आहेत आणि सेवाज्येष्ठ शिक्षकांना ह्या कम्प्युटरचा माऊस, ह्या कम्प्युटरचा माऊसचा स्क्रोल कसा हँडल करायचा हा प्रश्न आहे. हे IBPS तर आपल्याला काही पुरावा देत नाही, OMR शीट बी देत नाही, आन्सर की बी देत नाही. आणि आपण समजा गणित केले असतील तर ते कच्चं काम सुद्धा आपल्याकडून काढून घेतं. आपल्या सगळ्यांची एकच धारणा आहे आणि इच्छा आहे की आम्हाला TET कसलीच नको, सोपी बी नको आणि अवघड बी नको. तुम्हाला एक घटना सांगतो, गोष्ट नाही सांगत. मला एका माझ्या मित्राचा फोन आला होता. मी म्हणलं काय मित्र बोल, काय काम आहे? त्यानं म्हणलं माझ्याकडे 100 फॉर्म भरून देतो का? त्याला BLOची ड्युटी वरनं SIRची ड्युटीची विशेष मोहीम आली. त्या SIRचं सुद्धा नाव आपलं सरच आहे बघा, SIR सर. ते काम सुद्धा आपल्याला प्रशासनाने बोकांडी टाकलेलं आहे. आणि त्या मित्राला सांगितलं तू पहिला मोर्चाला ये, आपण काय करू ते BLOचं आणि SIRची मोहीमच बंद पाडू. हे शासन आपलं खरंच आपला शिक्षक एवढा प्रामाणिक आहे, 10 ते 5 पर्यंत शाळा करतो. एकतर आपल्या शिक्षकाचा जीव खरंच बारीक असतो आणि आपला शिक्षक गरीब आहे. त्यामुळे आपल्याला प्रामाणिकपणा भरपूर असल्यामुळे आपल्याला कामं लागतात. पण आपण यापुढे ते कामात सहन करायची नाही. आपला यासाठी तीव्र विरोध असेल. आपल्या प्रामाणिकपणा असल्यामुळेच आपल्या शिक्षकाने आजपर्यंत केलेल्या बांधकामाचा, शाळेचा छोटासा कुठे थेंब सुद्धा गळत नाही का, गळतो का कुठे? आपल्या मुख्याध्यापकांनी आजपर्यंत बरेच बांधकामे केलेले, बांधकाम आजपर्यंत भक्कम टिकून आहेत.
आणि त्यानंतर अजून एक आपली मागणी आहे 14 मे 2026चा पदोन्नतीचा शासन निर्णय. आज आपले काही मित्र आजच्या या आंदोलनामुळे थोडेफार नाराज असतील, कारण 1 सप्टेंबर 2025च्या 26 पदोन्नती करण्यास आपला आजच्या या मोर्चातून विरोध आहे. आपल्याला 50% गुणवत्तेवर आपण न्याय दिलाय, कारण का विस्तार अधिकारी केंद्र प्रमुख त्याचे 50% पदे हे गुणवत्तेवर भरले जातात. विस्तार अधिकाऱ्याची 50% राज्य स्तरावरून भरले जातात आणि केंद्र प्रमुखाची 50% पदे हे विभागीय मराठीत परिषदेने भरलेले आहेत. आपल्या शिक्षकाला शेवटी काय मिळतं? आपल्या अशा पवित्र क्षेत्रामध्ये आपण 1 रुपयाचंही करप्शन करत नाही. आपल्या शिक्षकाला शेवटी काहीच मिळत नाही. किमान मुख्याध्यापक केंद्र प्रमुख आणि विस्तार अधिकाऱ्याची पदोन्नती मिळाली पाहिजे. बांधवांनो, तुम्ही जरी आज कनिष्ठ असला तर आज न उद्या तुम्ही त्या पदोन्नतीमध्ये येणार आहात. त्यामुळे सेवा ज्येष्ठ शिक्षकावर हा अन्याय होऊ नये. आपल्या शिक्षकांना शेवटी काहीच मिळत नाही. हा शिक्षक आपला 10 ते 5 पर्यंत प्रामाणिकपणे काम करून रात्री शांतपणे झोप घेतो. त्यामुळे आपल्या क्षेत्रातील आपल्या फील्ड मधील शिक्षकांना शुगर बीपी नाही, कारण आपले हे शिक्षक प्रामाणिकपणे काम करतात. पण या सरकारला ग्रामीण भागातील शाळा, गोरगरिबांच्या मुलांची शाळा, बहुजनांच्या विद्यार्थी शाळा यांना बंद पाडायच्या आहेत. त्यांचं धोरणच काही आहे, कारण आपली महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त आपली शिक्षक संख्या आहे आणि आपला पगार त्यांच्या नजरेमध्ये दिसतो. हे पगाराचं बजेट आपलं त्यांना देण्यात बसलं असल्यामुळे त्यांनी आपल्याला एक प्रकारचा शारीरिक त्रास देण्याचं काम चालू केलेलं आहे. त्यानंतर आपल्याला 15 मार्च 2024चा जो संचमनाचा शासन निर्णय आता सध्या प्रत्येक तालुक्यामध्ये गट शिक्षण अधिकाऱ्यांनी मॅपिंग करायला चालू केलेलं आहे. उद्याच्या संच मान्यतेमध्ये गेल्या संच मान्यतेमध्ये आपल्या सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये 200 शिक्षक अतिरिक्त झाले. पुढच्या संच मान्यतेमध्ये किती शिक्षक अतिरिक्त होतील काय सांगता येत नाही. आज संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये शिक्षकांच्या मोर्चाचा आंदोलन चालू आहे. या राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री, या राज्याचे कर्तव्यदक्ष माननीय शिक्षण मंत्री, या जिल्ह्याचे सन्माननीय जिल्हाधिकारी महोदय यांना मनापासून मी विनंती करतो, या सोलापूर जिल्ह्यातल्या नव्हे तर राज्यातल्या शिक्षकांच्या वेदना, शिक्षकांच्या भावना कळविण्यासाठी, त्यांचा विचार तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मी या ठिकाणी उभा आहे. मी वीरभद्र गंगाधर यादव, अध्यक्ष शिक्षक संघ सोलापूर शिक्षण समन्वय समितीचा एक सदस्य म्हणून आज 5 मागण्याच्या संदर्भात वापर करतो. बंधू भगिनींनो, पहिली मागणी टीईटी परीक्षा रद्द झाली पाहिजे. जुनी पेन्शन मागणी रद्द झालीच पाहिजे. 15 मे 2026चा शिक्षण संचालकाचा पदोन्नतीसाठी काढलेला आदेश रद्द झालाच पाहिजे. एवढंच नव्हे, 24 मार्च 2024चा संच मान्यतेचा आदेश रद्द झालाच पाहिजे. एवढंच नव्हे, बीएलओ SIR काम हे सक्तीनामाला लावलं जातं, हे सुद्धा काम रद्द झाला पाहिजे. टीईटीच्या नावाखाली 1 सप्टेंबर 2025ला मान्य सर्वोच्च न्यायालयाने एक आदेश पारित केला. त्या आदेशाच्या अनुषंगानं संपूर्ण राज्यामध्ये गेल्या वर्षी सुट्टीच्या दिवशी सुद्धा तुम्ही रस्त्यावरती आंदोलनासाठी उभा होता. कशासाठी? पैसे हडप करून तुमचं घर भरून घेण्यासाठी. शिक्षकाची मानसिकता तुम्ही बिघडत चाललेला आहे. म्हणून आज आम्ही रस्त्यावर उभा आहे. शिक्षण संचालक आणि शिक्षण मंत्री ज्या ज्या दोषी आहेत त्याच्यावर गुन्हे का दाखल होत नाही? तुमचा त्या अंतर्भूत हात आहे, त्याच्यात तुमचा हात मिळवणे म्हणून शिक्षकांना नाक त्रास देत आहे. दुसरी एक महत्वाची मागणी आहे बंधूंनो, जुनी पेन्शन 1 नोव्हेंबर 2005च्या नंतर शिक्षक बंद भगिनीला जुनी पेन्शन अद्याप लागू नाही. एकदा आमदार निवडून आला, एकदा खासदार निवडून आला, एकदा मंत्री झाला, शपथविधी घेतला 1 महिन्यामध्ये पेन्शनला ते पात्र झाले. तुम्ही 30-35 वर्ष नोकरी करताय, आपला संसार उघड्यावर ठेवून गोरगरिबांच्या मित्रतेच्या भल्यासाठी रात्रंदिवस तुम्ही लढताय. तुम्हाला पेन्शन येऊ शकत नाही, मग तुमची पेन्शन का बंद होणार? एक आमदार निवडून आला, दर महिन्याला त्यांना पेन्शन मिळतो, राजीनामा दिल्यानंतर पेन्शन मिळतो, तो वारल्यानंतर घरच्यांना 40,000 पेन्शन मिळतोय. दुसऱ्यांना निवडून आला, पेन्शन मध्ये वाढ आहे, मग तुम्हाला पेन्शन असेल
तर आम्हाला का नाही? मग तुम्ही पेन्शन देऊ नका, आम्हालाही देऊ नका. तुम्ही पेन्शन देणार असाल हे तुमच्या बाप जाहीर नाहीये, तुमची पेन्शन रद्द झालीच पाहिजे. मग तुम्ही पेन्शन देणार असाल आम्हाला पेन्शन द्यायला पाहिजे. हे लोकशाहीमध्ये आम्हाला सुद्धा अधिकार आहे, हक्क आहे. म्हणून आज आम्ही या जिल्ह्यामध्ये एवढ्या मोठ्या स्वरूपामध्ये आपण लढाई देतोय. तिसरी मागणी आहे, 14 मे 2026 ला त्या माननीय संचालक पुण्याच्या या भागानं एक परिपत्रक काढला. 1 सप्टेंबर 2025 पूर्वी ज्या काही शिक्षक बांधव टीईटी उत्तीर्ण आहेत त्यांनाच पदोन्नती द्यायचा. मग आम्हाला 1 सप्टेंबर 2025 ला टीईटी पास झाला पाहिजे. सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने आम्ही लगेच पास झालो, आमचे शिक्षक बंधू भगिनी पास झाले. मग ह्यांना टीईटी पास होऊन सुद्धा सेवा ज्येष्ठतेने पदोन्नती का दिला जात नाहीये? या ठिकाणी हिटलरशाही चाललेला आहे, हुकुमशाही झालेला आहे. म्हणून तुम्हाला आम्हाला पुढील काळामध्ये या आमदार खासदारांना जाग आणण्यासाठी, यांना जागेवर आणण्यासाठी, भविष्य काळामध्ये यांच्या खुर्ची खाली खेचण्यासाठी तुम्हाला आम्हाला आणखी वेगळ्या पद्धतीने आंदोलन करावं लागणार आहे. म्हणून या शासनाला, या प्रशासनाला जाग येण्यासाठी म्हणून आमची हाक आहे, तुम्ही या देश घडवणाऱ्या शिक्षकांना बिघडायला जाऊ नका. एकदा एक शिक्षक बिघडला तर या देशाचा वाटोळ झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून सन्मानानं आम्ही जे काय मागणी मागतोय त्या मागणी आम्हाला मिळालाच पाहिजे. जर मागणी देणार नसाल, तुम्हाला खुर्चीवरून खाली खेचल्याशिवाय आम्ही शिक्षक बंधू भगिनी स्वस्थ बसणार नाही. पुढील काळात सुद्धा अशाच प्रकारे आपल्याला आंदोलनाला उभी राहावं लागणार आहे. एवढंच नव्हे, PLO SRचं काम आपल्या शासन कट रचतंय आणि अशा अवस्थेमध्ये देखील पाहिजे त्या पद्धतीनं जे शिक्षकांचे नेते म्हणून घेत आहेत तेही शांत आहेत आणि ज्यांच्यावरती आघात केला जातोय सातत्यानं, मग PLO असू द्या, SIR असू द्या किंवा अन्य शैक्षणिक काम असू द्या, तरीही तो शांत आहे. थोडस सर्वांनाच नेते मंडळीला झोंबल, पण कधी कधी वास्तवतेनं बोललं पाहिजे. पतसंस्थेच्या राजकारणामध्ये अगदी तुम्ही दारोदारी गल्लोगल्ली जाताय, मायक्रो प्लॅनिंग करताय, पण ज्या वेळेला खऱ्या अर्थानं सरकारी शाळा किंवा शिक्षणच संपवलं जात आहे त्यावेळेला मात्र तुमचं ते मायक्रो प्लॅनिंग कुठे जात आहे? काही जण त्यामध्ये सहभागीच होत नाहीयेत. शिक्षण व्यवस्था संपल्यानंतर मग तुम्ही सहभागी होणार आहात का? खऱ्या अर्थानं हे जे स्वतःला प्रदाही म्हणून घेत आहेत आणि जे शिक्षक आहेत त्यांनी आत्मचिंतन करण्याची वेळ आलेली आहे. भावांनो आणि बहिणींनो, कुणाची 20 वर्ष सेवा झाली आहे, कुणाची 25 वर्ष सेवा झाली आहे. आपली सेवा आपण निवृत्तीपर्यंत जाऊ, पण जे बहुजनांचं शिक्षण आहे, जे गोरगरीब मुलांचं शिक्षण आहे, ते शिक्षण संपवलं जात आहे. तासाला वेगवेगळ्या प्रकारच्या लिंक पाठवल्या जात आहेत, जेणेकरून शिक्षक सातत्यानं संभ्रमावस्थेमध्ये राहील, जेणेकरून शिक्षक सातत्यानं तणावावस्थेमध्ये राहील, जेणेकरून शिक्षक त्या विद्यार्थ्यापासून आणि गुणवत्तेपासून दूर राहील. हा शासन कट रचतंय. शालेय अर्थात सरकारी शाळा किंवा जिल्हा परिषदच्या शाळा, सरकारी शिक्षण संपवून त्याचं खाजगीकरण करण्याचा प्रयत्न शासन करतंय आणि आपण मात्र मूग घेऊन गप्प आहोत. हा आपला अपराध आहे. आणि त्यामुळं खऱ्या अर्थानं जर हे सर्व प्रश्न सोडवायचे असतील तर सर्वांना एकत्रित यावं लागेल, लढावं लागेल आणि लढल्यानंतर यश मिळतं हे महाराष्ट्रामधील मोठमोठ्या वस्ती शाळा शिक्षकांनी तुम्हाला दाखवून दिलंय. लाभ मात्र मला पदोन्नतीचा व्हावा मिळाला. म्हणजे ही जी धारणा जोपर्यंत आपल्यातली संपत नाही, जे वास्तव आहे ते आपण स्वीकारत नाही. उठलं की सुटलं. आता काय झालं, संघटनेच्या नावाखाली
आणि फिरत असताना संघटनेचं काम राहतं बाजूला आणि वैयक्तिक कामं करत बसतो आणि ते कामं कोण करतात? पुढाऱ्याच्या कळ्यातील लाल खोटेपणा करतात. जे इमानदारीने काम करतात ते लोकांना त्रास होतो. आणि मला सांगा, हे जे चाललंय राज्यामध्ये, प्रत्येक वेळेस आपण मोर्चा काढतोय, आंदोलन करतोय, आंदोलनाचा काय रिझल्ट? काय रिझल्ट? काहीच नाही. उलट प्रत्येक वेळेस वेगळं लादलं जात आहे, प्रत्येक वेळेस वेगळं लादलं जात आहे. मी काय म्हणतोय, एकदा आंदोलनाचा सत्ताच बसूया आपण, जसं गावात सत्ता बसताय तसा. मला सांगा, गावातली एकत्रित जे सांप्रदायिक मंडळी आहेत ती सगळं घरदार सगळं सोडतात, 8 दिवस काहीच करत नाही. तसं आपल्या 8 दिवसाच्या रजा काढून प्रत्येक विषयावर एक आंदोलन, प्रत्येक विषयावर एक आंदोलन, असं जर आपले विषय आहेत तेवढे जर आपण घेतले आणि ज्या वेळेस तुम्ही ज्या काही 4-2 संघटना यातनं बाजूला सरलेल्या आहेत त्या संघटनेला मी जाहीर आवाहन करतोय. मध्यवर्ती शिक्षक संघर्ष समन्वय समितीचे सर्व वरिष्ठ कनिष्ठ पदाधिकारी, माझे सर्व शिक्षक बंधू आणि भगिनींनो, आपण अगदी उन्हामध्ये, कधी ऊन सावल्यांचा खेळ चालू आहे, एकदम ऊन पण म्हणता येणार नाही, ऊन सावल्यांचा खेळ चालू आहे, त्याच्यामध्ये आपण अगदी गुदमरून गेलेलो आहोत. अशाही अवस्थेमध्ये आपण या ठिकाणी बसलेलो आहोत. आतापर्यंत आपल्या वरिष्ठ नेत्यांनी या ठिकाणी सर्व गोष्टीचा ओहापोह, सर्व ज्या मागण्या आहेत त्या मागण्या अतिशय सविस्तरपणे या ठिकाणी मांडलेल्या आहेत. सर्वात महत्वाची, सगळ्याच मागण्या महत्वाच्या आहेत, परंतु सध्या जो काही घाट घातलेला आहे टीईटीचा, आता आमचे जे काही सकाळी आमचे शिक्षक मित्र येताना जे घोषणा देत होते त्यातल्या घोषणा काही मला एवढ्या आवडल्या की त्यातल्या घोषणा आपण अगोदर देऊया, म्हणजे अतिशय चांगल्या पद्धतीचं वातावरण या ठिकाणी तयार होईल. शिक्षक एकजुटीचा, शिक्षक एकजुटीचा, रद्द करा, रद्द करा, रद्द करा, रद्द करा. शिक्षक म्हणतात शिकवू द्या, शिक्षक म्हणतात शिकवू द्या, मुलं म्हणतात शिकवू द्या. आम्हाला मात्र टीईटी, तुम्हाला मात्र गुवाहाटी. काय छान आहे बघा, आवडलं. नाद करायचा नाही शिक्षकाचा. देशाच्या स्वातंत्र्य पासून आतापर्यंत देशाच्या जडणघडणीमधून शिक्षण हा शब्द आणि शिक्षक हा माणूस बाजूला जर काढला तर या ज्या काही सुधारणा झालेल्या आहेत त्या सुधारणा कुणीकडे आहेत ते तुम्ही बघण्याची गरज आहे. आणि म्हणून करता या ठिकाणी जास्त काही बोलत नाही. कुठलाही मित्रांनो, बंधू भगिनींनो, कुठलाही कायदा अस्तित्वात आल्यानंतरच लागू होतो, तो पूर्वलक्षी प्रभावानं जाणीवपूर्वक कधी लागू होत नाही. आणि करायचाच असेल तर बालविवाहाचा कायदा सुद्धा लागू करून बघा. कितीतरी प्रकरण पुन्हा न्यायालयामध्ये पडतील येऊन. त्याचबरोबर करायचंच असेल तर 3 अपत्याचा कायदा लागू करून बघा. म्हणजे कितीतरी आजचे आपले मंत्री वगैरे घरी बसतील 3 अपत्य असलेले. मला या ठिकाणी जास्त बोलायचं नाही, पण मला जे काही 4 वाक्य नमन माझे तुळजा मातेला, नमन माझे तुळजा मातेला, गौरी गणेशाला, रूपा भवानीला, स्वामी समर्थाला, सिद्धरामाला, पंढरीच्या त्या पांडुरंगाला जी, पंढरीच्या त्या पांडुरंगाला जी, उपस्थित सर्व बंधू भगिनी जी. दरबार शिक्षकांचा भरला, गुरुजनांच्या मागण्याचा खास, गुरुजनांच्या मागण्याचा खास, टीटी रद्द होण्याचा ध्यास,
टी रद्द होण्याचा ध्यास एकमेकांच्या हक्काचा ध्यास जी एकमेकांच्या हक्काचा ध्यास जी शासनाला निवेदन आज खास हो जी शासनाला निवेदन आज खास हो जी शिक्षक आम्ही शिक्षक असू शिक्षक हो जी आम्ही शिक्षक आहोत गरीब माणसं आहोत शिक्षक आम्ही शिक्षक असू शिक्षक हो जी असू शिक्षक हो जी बाल हक्कांचे आम्ही रक्षक हो जी आम्ही रक्षक हो जी हातामध्ये खडू पेन्सिल हातामध्ये खडू पेन्सिल घडवतो मूल देशकारणी होऊन त्यास समाजकारणी होऊन दास समाजाच्या फेडण्या ऋणानुबंधास जी समाजाच्या फेडण्या ऋणानुबंधास जी हक्कासाठी लढती गुरुजन हक्कासाठी लढती गुरुजन ठेवणी भान राखुनी सर्वांचा हो मान राखुनी न्यायदेवतेचा मान राखुनी शासनाचा हो मान शासनाने द्यावे आमाकड ध्यान हो जी शासनाने द्यावे आमाकड ध्यान हो जी शासनाने द्यावे आमाकड ध्यान हो जी कौतुक सर्व संघटनांचे कौतुक सर्व संघटनांचे एका विचाराचे भविष्याची नांदी इथे घडणार सर्व बांधवांचे प्रश्न सुटणार गाठ ऐक्याची घट्ट बसणार जी गाठ ऐक्याची घट्ट बसणार जी शासनाला जाग आता येणार जी शासनाला जाग आता येणार जी धन्यवाद. होणार आहे का नाही आता आपण व्हॉट्सअपवर बघतो की यादी मुख्य केंद्र प्रमुखाने विस्तारण करतो यादी भरण्यासाठी त्यांनी उपस्थित केलं भरणार आहेत ती रद्द झाली का नाही म्हणून आज एका दिवसामध्ये हे भागणार नाही तरी सुद्धा आपण भविष्यामध्ये हे रद्द होईपर्यंत आपण लढा दिला पाहिजे असं कळकळीची माझी विनंती आहे. आज गुरु दारोदार फिरून SIR गोळा करतोय BLOची कामं करतोय ज्या राज्यामध्ये ज्या देशामध्ये गुरुला रस्त्यावर यायची वेळ होती त्या देशाचं भवितव्य काय असणार आहे. मित्रांनो आपण आपल्या अस्तित्वासाठी या ठिकाणी लढा देत आहोत. राज्य शासनाने सेतू अभ्यासक्रम राबवत आहे आपल्या आयुष्याचा सेतू तो बिघडवत आहे. मिसिंग लिंक काल गळा लागलं आपलं आयुष्य मिसिंग होत आहे. कोणाचं हे सर्व त्रास कोणासाठी आहे आपल्यासाठी आहे. विविध माग समितीचा घटक असलेली शिक्षक सहकार संघटनेचे राज्य सरचिटणीस आदरणीय निलेश देशमुख सर आपल्याला संबोधित करतील. आपल्याला सध्या विशेष सखोल फेर तपासणीचं काम दिले. आपलं काम काय अध्यापनाचं पण विशेष फेर तपासणी करताना खरं तर शिक्षक हे गणित सोडवतोय. आज 20 फॉर्म कसे भरायचे आज फॉर्म ते कसे अपलोड करायचे आणि 1000चं टार्गेट 29 जुलैपर्यंत कसं पूर्ण करायचं. मित्रांनो लोकसत्ता सारख्या दैनिकामध्ये आपल्या आंदोलनाची दखल घेतली. कालचा लोकसत्ता वाचला तर आणि शिक्षकांना शाळाबाह्य कामे देऊ नका या मतायाखाली एक छान संपादकीय लेख आला. विधानमंडळाच्या प्रत्येक अधिवेशनामध्ये मंत्री साचेबद्ध उत्तर देतात की शिक्षकांना एकही शाळाबाह्य काम दिलं जाणार नाही. पण अधिवेशन संपलं की आपल्यावर ते काम लादलंच जातं आणि ते आपल्याला करावंच लागतं. खरं तर 15 जूनला शाळा सुरू झाल्या. पटसंख्या वाढीसाठी
आपण प्रयत्न करतोय आणि दुसरीकडं एप्रिल मे मध्ये अख्ख्या उन्हातानात आपण जनगणना केली का नाही? सर्वांनी केली. आणि हे करत असताना लगेच 30 जून पासून SIR चालू झाला. खरं तर TT सारखं ओझं आपल्यावर आहे. सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिलाय की तुम्ही 31 ऑगस्ट 2028 पर्यंत TT पास व्हा, अन्यथा सेवा समाप्ती. पदोन्नतीसाठी तीच अट आहे. मग हे सगळं होत असताना आमची एक TT गेली 28 जूनची. ती TT काय झाली, फुटली आणि गेली. मग आता सप्टेंबरमध्ये TT घेण्याचं नियोजन आहे. आणि जेणेकरून मग आपला विद्यार्थी कुठल्या तरी दुसऱ्या शाळेत इंग्लिश स्कूलच्या शाळेत जाईल याची बरोबर तरतूद आपल्या सरकारने केलेली आहे. तर आपल्याला त्यांचं ते म्हणणं हाणून पाडायचंय. आपण म्हणतो की आपण शिक्षक आहे, गरीब आहे, गरीब आहे. कोण म्हणतं शिक्षक गरीब आहे? एका चाणक्याने ठरवलं की मौर्य साम्राज्य खाली घ्यायचं, तोपर्यंत मी माझ्या शेंडीला गाठ मारणार नाही. आणि त्या पद्धतीनं त्यांनी करून दाखवलं. आज तर आपली एवढी मोठी संख्या आहे, तर आपण सुद्धा काहीतरी बदल हा करू शकतो. आपण गरीब नाही. वेळोवेळी आंदोलने होतात, एखादी संघटना त्यातून माघार घेते आणि त्यामुळे आपली कामं होत नाहीत. तर आपण सर्वांनी मिळून एकजुटीनं ज्या वेळी संघटनेची हाक येईल त्यावेळेस आपण त्यांचे हात मोठे केले पाहिजे. माध्यमातून राज्य समन्वय समितीच्या माध्यमातून आम्ही शब्द देतोय, एकाही शिक्षकाचं एका दिवसाचं वेतन कपात होणार नाही. एकीकडं आपल्याला शिकवू द्यायचं नाही, एकीकडं आपल्याला सगळ्या ड्युट्या लावायच्या, अशैक्षणिक कामं करायला लावायची. ऑनलाईनची कामं असतील, सर्वे असेल, माहिती भरणे असेल, PLO ड्युटी असेल, सगळं आपल्याला करायला लावायचं. आणि दुसरीकडं शासनाचाच आमदार आपल्या नावाने जर बोंबलत असेल, आपल्याला शिव्या देत असेल, प्रशांत बंब हे जर आपल्या नावाने बोंबलत असतील, तर हे माननीय मुख्यमंत्री महोदय, शिक्षक मंत्री यांनी लक्षात घेतलं पाहिजे की शिक्षक जोपर्यंत शांत आहे तोपर्यंत शांत आहे. जेव्हा या शिक्षकाला जागेल, शिक्षक विरोध करेल, गावोगावी शिक्षक आहे. आज आपल्या कलेक्टर साहेबांचा कालचा व्हिडिओ जर आपण पाहिला तर BLOच्या SIRच्या 90% ड्युट्या शिक्षक करतात. पूर्ण सगळं जे काम आहे शिक्षकाच्या माध्यमातून चालतंय. यामुळे शासनाने लक्षात घ्यावं, शिक्षकांना त्रास देऊ नका, अति परीक्षा पाहू नका. अति तिथं माती होते. जोपर्यंत शिक्षक बांधव ऐकतोय तोपर्यंत ऐकतोय. एकदा ऐकायचं बंद झालं की आपण सगळ्या ड्युट्या सोडून टाकू, एकही ड्युटी करायची नाही. या आजच्या आंदोलनाच्या माध्यमातून आपण सर्वजण इथं एकत्र आलात, एवढ्या ताकदीने आलात. शिक्षक भारतीच्या वतीनं मी आणि सगळ्या समन्वय समितीच्या वतीनं मी आपलं अभिनंदन करतो, आभार व्यक्त करतो. धन्यवाद. मातृभूमी विभागाचे उपशिक्षणाधिकारी सन्मान वाघमारे साहेब आलेले आहेत. एवढं उन्हातानामध्ये सोलापूर जिल्ह्यातल्या सर्व जिल्हा परिषद खाजगी शाळा बंद करून मागण्या मांडण्यासाठी या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहे. आपल्याला निवेदन देऊ इच्छितो. प्रमुख 5 मागण्या आहे तो शासन स्तरावरती आपण इमिडिएटली मेलद्वारे फॅक्सद्वारे आमच्या भावना तुम्ही शासनापर्यंत पाठवून द्यावं. आणि एवढ्याच्या निमित्तानं मी आपल्याला सांगू इच्छितो, समन्वय समितीच्या माध्यमातून सन्माननीय उपशिक्षणाधिकारी निवेदन सादर करू. हो, बाकीचे बसा. आपलं जे निवेदन आहे हे निवेदन आता सरांनी बोलल्याप्रमाणे तात्काळ एक 5 ते 10 मिनिटांमध्ये शासनाकडे विशित करण्यात येईल. आपल्या सर्वांचं प्रथमतः श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचा एक घटक या ठिकाणी कौस्तुभ गावडे सरांच्या माध्यमातून काम करणारे कार्यकर्ता म्हणून आपल्या समोर 2 शब्द मांडतोय. लक्षात ठेवा, शिक्षक हा मित्रप्राणी आहे. आता पत्रक पडलं नाही 1 दिवसाचा पगार कपात करायचा. जाहीर चॅलेंज आहे, 1 दिवसाचा कपात तुम्ही पगार करून दाखवा. कारण तुम्ही सगळ्यांनी ठाम जर राहिलं तरी 1 दिवसाचा आपला पगार कपात होऊ शकत नाही. कारण ही TET जे मानगुटीवरती आपल्या भूत बसवलंय ते जर भूत आपण उतरवलं नाही तर कायमचं पगार कपात होण्याची शक्यता आहे. एका दिवसाला कुठं देत आहे ही गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षात ठेवा. दुसरं महत्वाचं, TET कशाला पाहिजे? गुणवत्तेला पाहिजे. आता बघा, प्रमोशनला TET पाहिजे. तो माणूस शिक्षकातून TET पासून केंद्र प्रमुख होणार. किती वर्गाला शिकवतो केंद्र प्रमुख? किती वर्गाला शिकवतो विस्तार अधिकारी? काय त्या TETचा आणि विद्यार्थ्याला शिक्षण देण्याचा संबंध काय?
20-20 वर्ष सेवा झालेल्या माणसांचा अनुभव विचारा. माध्यमिकची तर गोष्ट वेगळीच आहे, कारण आम्हाला शिक्षक कमी झाला की लगेच संच महिन्यातून कमी आणि वाढला की देत नाहीत. हा कसला तुगलकी निर्णय यांचा. हा निर्णय त्यांनी बदलला गेला पाहिजे. म्हणून बांधवाने एक गोष्ट सांगतो, आमदाराची मला एक गोष्ट सांगा, आपण सर्वसामान्य घरची माणसं आहे. ह्यातला टाटा बिर्ला अंबानीचा कोण पोरगा आहे का शिक्षक झालेला? शेतकऱ्याची मुलात गेलाय. या शेतकऱ्याच्या मुलाला मारायचं सरकारनं आणि प्रशासनानं ठरवलंय का? हा विचार करण्याची वेळ आपल्या सर्व बांधवांवरती आलेले. कारण आजपर्यंत कुठल्या आमदार खासदारची बायको कामावर गेलेली बघितली का? आमदार मेल्यानंतर, आमदारकी गेल्यानंतर, का तर फुकट पेन्शन आहे त्यांना. आणि आपल्या मात्र शिक्षकांनी सन्मानानं आज 1 लाख रुपये पगार घ्यायचा आणि आपल्या मृत्यूनंतर आपल्या घरच्यांनी लोकांच्या कामाला जायचं. हा कुठला न्याय आहे? ही कुठली लोकशाही आहे? या गोष्टीचा विचार बांधवांना आपण केला पाहिजे. कोणती संघटना, कोणती लोक, हा विषय सर सोडून द्या. आपण जर वज्रमुठ केली आणि सगळ्या संघटना एकत्र झाल्या तर आपण या प्रशासनाचा पाडाव केल्याशिवाय होणार नाही. कारण यांना सवय लागली हो. त्यांच्याकडे कसं प्रशासनात रोजगार हमी, संधी नाही, काम कमी, साहेब निमा तुम्ही काय करायचं? आपल्याकडे आहे का असं काय निमा तुम्ही? असं काही नाही. त्यामुळं कुठल्याही गोष्टीला अहो टीईटी झाली की आपल्या निम्या लोकांनी फॉर्म भरले. अहो आपले बांधव काही लोक 20-30 वर्ष सेवा. मी सांगतो, मी माध्यमिक मध्ये काम करतो, गेली 20 वर्ष मला मराठी विषय शिकवतो आणि मला आता बुद्धिमत्ता, गणित, इंग्रजी शिकवा. काय शिकवा? अहो आमच्या विषयामधली गुणवत्ता तुम्ही बघा आणि त्याचबरोबर सेवांतर्गत प्रशिक्षण चांगली घ्या. त्या प्रशिक्षणावरती आमची परीक्षा घ्या आणि मग आमचं मोजमाप बघा. भाऊसाहेब चासकरांनी खूप त्या दिवशी टीव्हीवरती चांगलं सांगितलं. पुणे जिल्ह्यातली एक महिला भगिनी 20-25 विद्यार्थी स्कॉलरशिपला तुझे बसवले गेले. पालकांनी उदय केला, 4 व्हीलर गाडी त्यांना बक्षीस म्हणून दिली आणि ती महिला भगिनी टीईटी मध्ये नापास झाली. तिच्याकडे गुणवत्ता नाही का? कुठल्या अँगलला तुम्ही त्याच्याकडे बघणार? मुलं बसवलेली बोगस आहेत का? हे जरा उघड्या डोळ्यानं शासनानं बघावं. आणि त्यासाठी मी आपल्या सर्वांना विनंती करतो की श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था ही महाराष्ट्रातली 2 नंबरची संस्था आहे, त्याचा मी घटक आहे. आणि त्या संस्थेचे सेवक कौस्तुभ गावडे सरांच्या माध्यमातून भाजप सरकारकडून सुद्धा ज्या ज्या आपल्या मागण्या असतील त्या 100% भविष्य काळामध्ये पूर्ण करण्याचं अभिवाचन या ठिकाणी देतो. आणि शिक्षक समन्वय संघाचं, समितीचं आणि यादवार सरांचं आम्हाला बोलण्याची संधी दिल्याबद्दल या ठिकाणी आभार व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मी मनापासून स्वागत करतोय. समन्वय समितीच्या वतीनं राज्यामधल्या सर्व जिल्हाधिकारी कार्यालयावरती आणि मुंबईच्या आझाद मैदानावरती आज आंदोलन पुकारण्यात आलंय. शाळा बंद करून या राज्यामधला शिक्षक बांधव आज रस्त्यावरती उतरलाय. हे आंदोलन ज्या मागण्यासाठी आपण करतोय त्या मागण्यांचा उहापोह करण्यासाठी समन्वय समितीच्या वतीनं मी आपल्या पुढे आहे. बंधूंनो, 1 सप्टेंबर 2025 रोजी सुप्रीम कोर्टानं जो निकाल दिला आणि त्या निकालानं 5 वर्षापेक्षा कमी ज्यांची सेवा बाकी आहे अशा प्रत्येकाला पुन्हा टीईटी देण्याचं फरमान काढलं. याच्यावरती वेगवेगळ्या संघटना आणि समूह सुप्रीम कोर्टामध्ये गेले आणि कोर्टानं पुन्हा निवाडा देऊन काही कालावधीच्यासाठी मुदत वाढवली आणि 31 ऑगस्ट 2028 पर्यंत आम्हाला मुदतवाढ दिली आहे. पण साहेब आम्ही समाधानी नाही. त्याचं कारण अतिशय महत्वाचं आहे की एका बाजूला निवड मंडळाच्या परीक्षेला सामोरं जाऊन आम्ही सेवेमध्ये आल्याच्या नंतर आणि 25-30 वर्षाची सेवा केल्यानंतर पुन्हा एकदा परीक्षेला सामोरं जा अशा पद्धतीचा निर्णय आणि निवाडा जर कुठला कोर्ट करत असेल तर मायबाप सरकारला आमची विनंती आहे की याच्यामध्ये आपण पुनर्विचार करण्याची भूमिका घेतली पाहिजे. आरटी 2009च्या कलम 23 मध्ये दुरुस्ती केली पाहिजे आणि एनसीटीच्या अधिसूचनेमध्ये
बदल केला पाहिजे, ज्याच्यासाठी या देशामधल्या 167 खासदारांनी केंद्रीय शिक्षण मंत्र्याच्या बरोबर पत्रव्यवहार केलं, संसदेमध्ये चर्चा घडली. आज देखील त्याच्यामध्ये बदल झाला नाही. या राज्यामधल्या राज्य सरकारला आम्ही विनंती करतोय की आपण राज्य सरकारच्या वतीनं पुनर्विचार याचिका दाखल केली पाहिजे. ही याचिका आज देखील दाखल केली जात नाही. राज्यामधल्या अनेक आमदारांनी विधिमंडळामध्ये प्रश्न विचारल्यानंतर देखील याच्यामध्ये कुठलाही बदल होत नाही. पण आम्ही साहेब आपण देखील 4 दिवसापूर्वी निवेदन देण्यात गेल्यानंतर काहीतरी वर चाललंय हे आपण बोलावून दाखवलं आणि संघटनेचे पदाधिकारी म्हणून अत्यंत गांभीर्यपूर्वक आणि अत्यंत आत्मविश्वासानं एक गोष्ट मला आपल्याला सांगू द्या की 31 ऑगस्ट 2028 ही अंतिम मुदत जरी असली तरी देखील मी स्वतः 8 वर्ष सेवा बाकी असताना अजून परीक्षा दिली नाही आणि 100% मी परीक्षा देणार नाही. पण 2034 पर्यंत मी नोकरी करायचं ठरवलंय. ते कशाच्या जोरावरती? तर शासनाला त्यांच्या भूमिकामध्ये बदल करायला भाग पाडण्यासाठी म्हणून आपल्याला या पुढच्या काळामध्ये काम करायचंय. आणि हे करत असताना शासनाच्या पातळीवरती गेल्या 3-4 दिवसामध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या चर्चा घडतात आणि चर्चा घडत असताना एकाच आमची भूमिका सातत्याने आम्ही शासनाच्या पुढे लावून धरतोय की साहेब आज सगळ्यात राज्य लोकसेवा आयोगाच्या आणि निवड मंडळाची कुठलीही परीक्षा घेतली जाते कशासाठी? असंख्य उमेदवाराच्या मधनं निवडक लोकांना नोकरीची संधी द्यायची असेल तर परीक्षा घेतली जाते. ही एकमेव परीक्षा अशी ही परीक्षा ज्यांनी परीक्षा दिली त्याला घरचा रस्ता दाखवण्याच्यासाठीची परीक्षा आहे. आणि म्हणून शासनाच्याकडे भाऊ चासकरांच्या बसून आमच्यासारख्या तळागाळामध्ये छोटासा ब्लॉक लेणाऱ्या कार्यकर्त्यांच्या पर्यंत आमची गैरसर एक भूमिका आहे. आणि जे 25-30 वर्ष नोकरी केली शिक्षक म्हणून आमचा जो अनुभव आहे, आम्हाला जी शैक्षणिक तंत्र अवगत आहेत, आमच्याकडे जे कौशल्य आहे आणि आम्ही जे इयत्ता 1ली ते 8वीच्या विद्यार्थ्यांना शिकवतो त्या 1ली ते 8वीचा अभ्यासक्रम डोळ्यापुढे ठेवून आमची परीक्षा घेतली गेली पाहिजे. आमच्या अनुभवावरती आधारलेली परीक्षा असेल तर ती द्यायची आमची निश्चितपणाने तयारी आहे. आणि म्हणून शासनाला या गोष्टीमधून बाहेर करण्याची आपली भूमिका. मला चांगला वैद्यक असलं, पेशंटची चांगली सेवा केली, त्या भागामधल्या लोकांचा विश्वास मिळाला. विश्वास मिळाल्यानंतर त्याचं हॉस्पिटल मोठं होतं, पेशंट बाहेरच्या जिल्ह्यामध्ये येतात आणि अशा वेळेला त्या डॉक्टरला पुन्हा जर 12वीची परीक्षा आणि नीटची परीक्षा द्या म्हणत असाल तर ते अन्यायकारक आहे. आणि म्हणून टीईटीचा पहिला विषय. दुसरा आपला अतिशय महत्वाचा विषय आहे एसआयआरची जी भूमिका आहे. बियाण्याचं जे काम आहे ते आपल्यावरती चुकीच्या पद्धतीनं लादलं गेलेलं आहे. प्रत्यक्ष निवडणुकीचं काम हे कायद्यामध्ये आहे, बियाण्याचं आणि एसआयआरचं काम कायद्यामध्ये नाही. शिक्षकांच्या वरती आज गुन्हे दाखल केले जातात, रोजच्या रोज तंबी आणि तगादा दिला जातोय. आमचा शिक्षक आज अस्वस्थ आणि मनोरुग्ण होण्याची भीती तयार झाली आहे. महसूल विभागानं देखील शिक्षण विभागानं काय बजावण्याची आवश्यकता आहे ही देखील साहेब या निमित्तानं आमची मागणी आहे. आणि एक अतिशय महत्वाच्या मागणीकडे आणि लक्ष घालणार आहे. 14/5/2026 मान्य शिक्षण संचालकांनी पत्र काढलं आणि त्या पत्रानुसार पदोन्नतीची प्रक्रिया चालू आहे. आजवर आपण पदोन्नती घेतली कशी? सेवा ज्येष्ठ लोकांना गिरी जाधव सर पदोन्नती मिळाली 3 वर्षापूर्वी. 29 मे 2023 या जिल्ह्यामध्ये पदोन्नती झाली. 2 दिवसानंतर 31 मेला मुख्याध्यापक म्हणून लोक सेवानिवृत्त झाले. अगोदरच्या पदोन्नतीमध्ये 2 वर्षाची पदोन्नती आणि सरसकट लोकांना पदोन्नतीची संधी मिळत होती. आज आपण 1 सप्टेंबर 2025च्या अगोदर ज्यांची टीईटी झाली त्यांनाच फक्त पदोन्नती द्यायला लागलेली आहात. आणि म्हणून ती
आणि म्हणून आम्ही कुठेही पदोन्नतीची आता मागणी केली नाही. 1 सप्टेंबर 2026 पर्यंत या जिल्ह्यामध्ये साहेबांना पदोन्नती नको, सेवा ज्येष्ठतेनं किंबहुना आता पदोन्नती ज्याची टीईटी झाली आहे या टीईटी पात्र लोकांना न्याय मिळाला पाहिजे अशा पद्धतीची भूमिका आज या आंदोलनाच्या निमित्तानं आम्ही मांडतो. 15 मार्च 24 चा शासन निर्णय ती मागणी आम्ही अजून सोडून दिली नाही. जुनी पेन्शन सरसकट लागू झाली पाहिजे ही आमची मागणी आहे आणि म्हणून या 5 बाबत पाहुणे विचारात घेऊन पुकारलेल्या आंदोलनाला आज जिल्ह्यामधल्या लोकांनी प्रतिसाद दिला. संध्याकाळी काय वेळेला आकडे येतील की एवढ्या शाळा बंद एवढ्या चालू. साहेब यांना मी विनंती करतो, या जिल्ह्यातल्या जवळपास 90% शाळा बंद आहेत. काल आपला परिपत्र फिरत होता ते आकडेवारी काही कसो आमच्या या जिल्ह्यातल्या एका शिक्षकाचे पगार थांबता कामा नाही. जर पगार थांबला गेला आम्ही आठवडाभर पुन्हा शाळा बंद आंदोलन केल्याशिवाय काही राहणार नाही. एवढं तुम्ही आपल्याला जाणून घ्यावं आणि आम्ही दिलेल्या निवेदनाची आमच्या ज्या मागण्या आहेत ते शासनापर्यंत आपण रास्त भावनेनं हे तुम्ही पाठवून द्यावं आणि तुम्ही शिक्षकातून एक अधिकारी झालेला आमच्या शिक्षकांची व्यथा फार मोठी आहे. म्हणून उन्हातानात आज सकाळी 10 पासून 5 वाजेपर्यंत हे लोक आता आज बाहेर आहेत. पुढच्या काळामध्ये महिनाभर शाळा बंद करून हे रस्त्यावरती उभारल्याशिवाय राहणार नाही. सन्माननीय शिक्षणकर साहेबांनी आम्हाला थोडा या ठिकाणी मनोगतद्वारे आम्हाला मोटिवेशन करावं. तुम्ही एवढं मोटिवेट झाला तर आता मला वाटतं चार्जची गरज नाही कसली. तर आपल्या सर्व शिक्षक संघटनाच्या समन्वय समितीने जे निवेदन दिलं त्या निवेदनामध्ये ज्या मागण्या रास्त आहेत त्याच्यासाठी प्रशासन सकारात्मक आहे. माननीय जिल्हाधिकारी महोदय असतील, माननीय शिवसाहेब असतील किंवा जिल्हा परिषदेचे सर्व सन्माननीय पदाधिकारी असतील, आपल्या सर्व न्याय आणि रास्त मागण्या शासनाकडे सकारात्मक पद्धतीनं पोहोचवतील. संधी मिळेल त्यावेळेला बैठकांच्या मध्ये पण आपल्या या भावना आपण जितक्या नम्रपणे मांडल्या तितक्याच नम्रपणे त्यांच्या पुढे मांडल्या जातील. पण वेतन कपातीचा वगैरे विषय त्याची काही तुम्हाला मला वाटत नाही महिनाभर किंवा आणखी पुढचे काही दिवस कपात करायची वेळ येईल असं मला वाटत नाही. कारण आपण सगळे सकारात्मक आहोत. आपण सर्वजण वाडी वस्तीवरील गोरगरिबांच्या मुलांच्या शिक्षणासाठी जे प्रयत्न करत आहात त्या प्रयत्नाला प्रशासन सकारात्मकतेने घेऊन पुढे जाण्यासाठी नक्कीच सहयोग करेल. आपण पण जे काही राष्ट्रीय काम आहे जे काम आहेत जे काही आपले वरिष्ठ अधिकारी आणि पदाधिकारी यांनी आवाहन केलं आहे त्याला सकारात्मकपणे प्रतिसाद देऊन सोलापूर जिल्ह्यामध्ये एक सुसंवादाचं आणि सकारात्मकतेचं चांगलं वातावरण आहे त्याला असंच अखंडपणे सुरू ठेवावं असं मी आपल्या सर्व संघटनाच्या सन्माननीय पदाधिकाऱ्यांना विनंती करतो आणि आपलं निवेदन शासनापर्यंत पोहोचवण्याची ग्वाही देतो. धन्यवाद. जय हिंद.